महाबीज बियाणांच्या दरवाढीला दिलेल्या स्थगितीचं गौडबंगाल समोर आलंय। या स्थगितीमधून कापूस आणि सोयाबीनला वगळण्यात आल्याचं उघड झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीपाच्या पेरणीबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही बाब उघड झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय नेमक्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय याचा फटका कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे? भूषण, महाबीजने बियाणांचे दर वाढवल्यानंतर या संदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि या बातम्या आल्यानंतर सरकारने याची दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि महाबीजच्या बियाणांच्या दरवाढीला स्थगिती दिली। परंतु ही स्थगिती देताना सरसकट स्थगिती दिलेली नाहीये। ही स्थगिती इतर पिकांच्या बियाणांसाठी दिली आहे, परंतु त्याच्यातून कापूस आणि सोयाबीन ही दोन पिकांची बियाणे जी आहेत ती वगळण्यात आली आहेत। कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या दरवाढीला स्थगिती नाहीये, त्यामुळे ही जी बियाणे आहेत कापूस आणि सोयाबीनची ती शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार आहेत। आपल्याला माहिती आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे आणि या दुष्काळात प्रामुख्याने मराठवाड्यात कापूस हे प्रमुख पीक आहे, सोयाबीन मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मराठवाड्यात लागणाऱ्या प्रमुख पिकाच्या बियाणांना सवलत दराला स्थगिती सरकार देत नाहीये। त्यामुळे महाबीजच्या दरवाढीचं हे गौडबंगाल जे आहे ते समोर आलेलं आणि सरकार किती गंभीर नाहीये या प्रकरणी हे सुद्धा दिसतंय। कारण जर दरवाढीला स्थगिती द्यायची होती तर सरसकट द्यायची होती। मराठवाड्यातला प्रमुख पीक आहे कापूस, त्या कापसाच्याच पिकाला दरवाढीला स्थगिती सरकार देत नाहीये। त्यामुळे सरकार दीपक, आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा या संदर्भात एक चर्चा करूयात। अर्जुन खोतकर, आपण पाहतोय महाबीजच्या या सगळ्या दरवाढीच्या स्थगितीचं गौडबंगाल उघड झालंय। कापूस आणि सोयाबीनचं जे बियाणं आहे ते मात्र चढ्या दरातच शेतकऱ्यांना मिळणार आहे। दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यासाठी हा मोठा धक्का आहे। हो, हॅलो, बोला। हा, अगदी मला तर तुमच्याकडून निर्णय कळतो कापूस आणि सोयाबीन यातून वगळलेली, तर असं असेल तर मराठवाड्यातलं हे मुख्य पीक आहे कापूस आणि सोयाबीन, आणि कापूस आणि सोयाबीन मायनस जर केलं तर मग आमच्याकडे काही उरतच नाही। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा या संदर्भातला निर्णय केला पाहिजे आणि मराठवाड्यातल्या लाखो शेतकऱ्यांना या संदर्भाने मदत केली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। खरं मुळात अशी गोष्ट आहे की मराठवाडा हा कापूस आणि सोयाबीन पिकवणारा आहे, त्यामुळे या दोन पिकालाच निश्चितपणे त्या ठिकाणी जी काही सबसिडी असते। अर्जुन खोतकर, आपण बघितलं महाबीजचं हे दुसरं खरं तर प्रकरण आहे। याआधी निकृष्ट दर्जाची बियाणं, बुरशी आलेली बियाणं वितरित केल्याचाही प्रकार पुढे आला होता। आता आणखीन एक वेगळा धक्कादायक प्रकार पुढे येतोय। एकूणच महाबीजच्या कार्यप्रणालीवरच शंका घेण्यासाठी जागा आहे। काही कारणास्तव आपला संपर्क अर्जुन खोतकर यांच्याशी होत नाही। आपण पुन्हा एकदा दीपक भातुसे यांच्याकडे जाऊयात। दीपक, पाहतोय आपण महाबीजच्या निकृष्ट दर्जाच्या बियाणाचे नुकतंच एक प्रकरण पुढे आलं होतं, त्यात पुन्हा आता या दरवाढीचं गौडबंगाल पुढे आलंय। महाबीजच्या कार्यप्रणालीवर शंका घ्यायला जागा आहे। यावेळेला राज्यात सलग 3 वर्ष दुष्काळ आहे, त्यामुळे बियाणं मोफत देण्यासंदर्भातली मागणी वारंवार होत होती, परंतु बियाणं मोफत देणं सोडा, महाबीजने बियाणांचे दर वाढवले आणि एक प्रकारे शेतकऱ्यांच्या दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार आहे महाबीजचा। त्याचबरोबर सरकारची सुद्धा संवेदनशीलता याच्यातून स्पष्ट होते। एकीकडे बियाणं हे मोफत देण्याची मागणी होत असताना सरकारने महाबीजच्या बियाणांच्या दरवाढीला स्थगिती दिली, तीही मीडियाने या संदर्भातल्या बातम्या दिल्यानंतर, आवाज उठवल्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज जी मीडियाने उपस्थित केला। दीपक, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत। धनंजय मुंडे, आपण पाहतोय महाबीजनं दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा एकदा अन्याय केल्याचं दिसतंय। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यातनं दिलासा मिळत नाहीये, काय सांगाल आपण? ह्या खरं तर फार मोठा अन्याय शेतकऱ्यांवर आहे। महाबीजचं जे बियाणं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा पेरा या वर्षी सोयाबीन आणि नंतर त्याच्या कापसाचा आहे, आणि या बाबतीत जर सोयाबीन आणि कापसाच्या महाबीजच्या भाववाढीच्या बाबतीत जर निर्णय करून तो निर्णय आता पाळत सरकार नसेल तर हा दुष्काळात होरपळणारा तेही सलग 4थं वर्ष शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे। एक तर खरं तर या निर्णयाचा काही फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही, कारण ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये हा निर्णय गेला तोपर्यंत शेतकऱ्यांनी बी बियाणं घेतलं होतं। अतिशय कष्टातून इकडनं तिकडनं त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी बी बियाणं घेऊन पेरणीसाठी ते तयार झाले। आता निर्णय करून एक तर शेतकऱ्याला काही फायदा झाला नाही, त्याच्या जखमेवर मीठ चोळणं जे म्हणतात
तो प्रकार यांनी सोयाबीन आणि कापसाला भाव कमी न करण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी केलेला आहे. हे निश्चित हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं नाहीये, हे स्पष्ट पुन्हा एकदा होत आहे. ठीक, धन्यवाद धनंजय मुंडे आमच्याशी सविस्तर बोलत त्याबद्दल. दीपक आपलेही धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण पाहतोय पुन्हा एकदा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यातनं कोणताही दिलासा मिळणार नाही, उलट या दुष्काळानं पिचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम सरकार करतंय, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मोसमी पावसानं हजेरी लावली आहे, मात्र तरीही शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जून नंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे आताच पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचं संकट ओढावेल असंही त्यांनी नमूद केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.